वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ITSच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले। सभागृहाचे कामकाज सुरू असतानाच शिवसैनिकांनी हे आंदोलन करत तब्बल 15 ते 20 मिनिटे गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज ठप्प झाले होते। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने प्रशासनाला हाताशी धरून ITS प्रणालीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला। मात्र यामध्ये दंड वसुलीचा अधिकार ठेकेदाराला देण्यात आला असून त्यामुळे त्यांची दादागिरी वाढणार आहे। या जिझिया कराच्या विरोधात पुणेकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्या तरी प्रशासनाने अथवा सत्ताधाऱ्यांनी यामध्ये कोणताही बदल केलेला नाही। सभागृहात PMPMLच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या शिवसैनिकांनी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली। ITS बंद करा, रद्द करा, रद्द करा, जुलमी कर रद्द करा, दंड लावणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सभागृहाचे कामकाज काही काळ रोखून धरले। काही सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरीही घोषणाबाजी सुरूच राहिली। अखेर आणखी सुरक्षा रक्षक आल्यानंतर शिवसैनिकांना बाहेर काढण्यात आले। शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, विभाग प्रमुख एकनाथ ढोले, संतोष बुतकर, विलास सोनवणे, दत्ता जाधव, मोहन परदेशी, राजू विटकर, हुजूर इनामदार, ॲडव्होकेट सुनील जगताप आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला। महापालिकेने ITS कॅमेऱ्याच्या मार्फत जो जिझिया कर 200 आणि 500 रुपये लावला आहे तो पुणेकरांवर अन्याय आहे। यापूर्वी महापालिकेने पेट्रोलवरील कर 1 रुपये कपात करू अशी घोषणा केली होती। पुणेकर नागरिकांवर ती कपात न करता वर आणखी एक वाहतुकीच्या नावाखाली एक दंड जिझिया कर लावतायत, जो अन्यायकारक आहे। जो महानगरपालिकेला प्रशासनाला तो अधिकारच नाही। वाहतूक पोलिसांचा जो काही अधिकार आहे तोही महापालिका घेते आणि 70% ठेकेदाराला मिळावेत अशा पद्धतीची योजना आहे। त्या योजनेला शिवसेनेचा विरोध आहे। 100% ठेकेदारांच्यासाठीच ही केलेली आहे। महापालिकेला यातनं 15% मिळणार, 15% वाहतूक विभागाला मिळणार। वाहतूक विभागाला जर 100 रुपये दंड करतो तोच दंड इथं 500 रुपये 200 रुपये करायचा काय अधिकार आहे? त्यामुळं आम्हाला शिवसेनेचा, पुणे शहराच्या शिवसैनिकांचा, पुणेकर नागरिकांच्या हितासाठी या धोरणाला विरोध आहे।